आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आरएसएसच्या गोटातनं धर्मनिरपेक्ष या राज्यघटनेतील शब्दावर संघ देशव्यापी चर्चा घडवणार आहे। आजपासून संघ प्रांत प्रचारकांची बैठक आयोजित करतोय। या बैठकीमध्ये रूपरेषा आखली जाईल। बैठकीत संघ आणि त्यांच्या संलग्न संघटनांशी संबंधित 233 लोक सहभागी होतील। बैठकीत भाजपच्या भावी अध्यक्षासंदर्भात अंतिम सहमती होईल। तसंच रिक्त जागांवर महामंत्रीपद भरण्याबाबतही चर्चा होईल। त्यानंतर महामंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल। तर संघाची ही महत्त्वाची बैठक आहे आणि धर्मनिरपेक्ष यावर देशव्यापी चर्चा होणार आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय विशेष आयोजन, या संपूर्ण बैठकीच्या मागचं काय महत्त्वाचं राजकारण? जे.पी. नड्डा की जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे, अशी चर्चा आहे की राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा ह्याच्यावरती श्री अमित शाह, नरेंद्र मोदी आणि संघाचे एकमत होत नाहीये। तर आता ते एकमत होण्याच्या दृष्टीनं ह्या 3 दिवसाच्या बैठकीमध्ये महत्वाची घडामोड होईल। त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा वयाची 75 पूर्ण करत आहेत। तर त्यानंतर पुढचा सरसंघ संचालक कोण असेल याबद्दल पण चर्चा आहे आणि दत्तात्रय होसबळे यांचं नाव पुढं आहे असं म्हणतात। पण जेव्हा या देशामध्ये आणीबाणी लागू झाली, त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये 2 शब्द या राज्यघटनेमध्ये आपण सहभागी करून घेतले, म्हणजे इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधानांनी। एक आहे समाजवाद आणि दुसरा आहे धर्मनिरपेक्ष। आता समाजवाद, अर्थव्यवस्था ही तर केव्हाच मागे पडली। 1991 साली आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाला तर कायमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याला फार दुजोरा राहिलेला नाहीये, कारण हा देश हिंदू राष्ट्र अशी त्यांची धारणा आहे। आणि म्हणून अशी चर्चा आहे की पुढच्या 3 दिवसामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आणि धर्मनिरपेक्ष या 2 शब्दावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होईल आणि त्या चर्चेनंतर हा मुद्दा राज्यघटनेतनं वगळावा ह्यासाठी काय करता येईल ह्याबद्दलचा विचार मांडला जाईल आणि देश पातळीवरती पण हा मुद्दा पुढे घेऊन नेला जाईल। अडचण यात एवढीच आहे की भारतीय जनता पार्टीची जी स्थापना झाली, जनसंघ सोडून नंतर भारतीय जनता पार्टी हा पक्ष बनला, तर त्या पक्षाच्या घटनेमध्येच धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन्ही शब्द आहेत। आणि त्यामुळं केवळ भारतीय राज्यघटनाच नव्हे आणि आणीबाणीच्या कालखंडामधले हे 2 शब्दच नव्हे, तर भारतीय जनता पार्टीची घटना सुद्धा यासाठी बदलावी लागेल। त्यामुळे या 2 शब्दाभोवती जे काही मंथन होईल त्यातनं पक्षीय पातळीवरती आणि राज्यघटनेच्या पातळीवरती आपल्याला काय करता येईल ह्याबद्दल संघ विचार मांडेल। ही चर्चा ही राष्ट्रीय माध्यमामध्ये पण चर्चेला येईल, कारण तशी चर्चा गेली 15 दिवसापासून सुरू झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने खरोखर काही बदल होतो का, संघ फार आग्रही राहतो का, हे बघावं लागेल। कारण अशा पद्धतीची स्वयंसेवकाची जी बैठक असते वार्षिक, त्या बैठकीतनंच पुढच्या वर्षाचा आढावा निश्चित होतो आणि त्या आढाव्यामध्ये जर या 2 शब्दावरची चर्चा झाली तर सरकारचा सुद्धा अजेंडा तो असू शकतो असं दिसेल। नक्कीच। मात्र या संदर्भात आता काय निर्णय होतो आणि तो देशव्यापी स्वरूपामध्ये लागू केला जातो का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।